समरमधला सगळ्यात बेस्ट ब्रेकफास्ट तुम्हाला माहिती आहे का? जो तुमचं गट हेल्थ सुधारेल आणि वजन कमी करायला सुद्धा मदत करेल. गट हेल्थ म्हणजे काय? तर आपल्या पोटातील आतड्यांचं संपूर्ण आरोग्य. चला तर मग आज असा आपण एक भन्नाट नाश्ता पाहूया, जो आपलं आरोग्य सुधारेल. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पोहे. पोहे घेताना आपल्याला कांदा पोहे घ्यायचे आहेत. ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. चाळून घ्यायचं म्हणजे त्यातला कूट कमी होतो आणि हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये हे पोहे काढून घेतले आणि हे एका पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे. त्यानंतर या पोह्यांमधलं पाणी आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत. पोहे जास्त आपल्याला भिजवायचे नाही आहेत किंवा खूप याचा लगदा करायचा नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे स्वच्छ धुवून घेतले आणि लगेचच यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एक 5 मिनिट पोहे भिजवल्यानंतर सुटसुटीत झाले पाहिजेत. तर हे बघा, इथे दाखवते अशा पद्धतीचे आपल्याला सुटसुटीत असे भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी घट्ट घरचं ताजं दही लागणार आहे. हे ताजं दही आपण एका बाउलमध्ये घेतलं आणि चमच्याने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. आता हे दही या पोह्यांमध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि साखर आवडीप्रमाणे घालून घ्यायचं आहे. हा नाश्ता आपण सकाळी केला तर दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटतं. तर साखर मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला फुटाण्याचं डाळं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली काकडीसुद्धा घालून घ्यायची आहे. जर आवडत असेल तर अजून थोड्याशा भाज्या म्हणजे गाजर वगैरे तुम्ही घालू शकता. यामध्येच आपल्याला तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि भरपूर सारं डाळिंब घालायचं आहे. डाळिंबाने सुद्धा खूप छान चव येते. आणि त्यानंतर सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊया. हे बघा, असं छान एकत्र करून झालेलं आहे. आता यावरती एक छान खमंग अशी फोडणी देऊया. त्यासाठी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर घालायचे आहेत 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. त्यानंतर आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घ्या आणि सर्वात शेवटी घालायचं आहे अगदी चिमूटभर हिंग. आता ही एक छान अशी फोडणी झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आपल्याला या पोह्यांवरती घालून घ्यायची आहे. तर अशी खमंग फोडणी दिल्यानंतर हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. हा नाश्ता खाल्ल्यामुळे आपलं गट हेल्थ सुधारणारच आहे, पण त्याचबरोबर तुमची स्किन पण ग्लो करेल, हेअर ग्रोथ होईल आणि दिवसभर एनर्जी ठेवेल. आपण गोकुळाष्टमीला जो गोपाळकाला करतो तो म्हणजे हे दही पोहे. हे दही पोहे या पद्धतीने तुम्ही बनवले तर खूप फायदेशीर आहेत. तर अशा पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून पहा आणि उन्हाळ्यामध्ये तर एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे. चला तर मग अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.